शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी स्लरी बनवणार आहोत ज्याच्यामध्ये आपण शेण, गाई गावरान गाईचं आणि गोमूत्र न वापरता ही पूर्णपणे स्लरी बनवणार आहोत. पूर्णपणे मातीला जिवंत करणारी, सूक्ष्मजीवांची संख्या वाढवणारी आणि अतिशय कमी पैशामध्ये ही तयारी होणारी जी स्लरी ती आपण बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही एकदम शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे कृषी मित्र आनंद या यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. तर काही दिवसापूर्वी मी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये आपण युरिया आणि DAP पेक्षा पॉवरफुल खत बनवण्याचा फॉर्म्युला सांगितला होता आणि त्यामध्ये मुख्य घटक होता आपला देशी गाईचं शेण आणि देशी गाईचं गोमूत्र. तर बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केली की हे सहजासहजी गाव लेवलला आता उपलब्ध होत नाही आणि ही वास्तविकता ही आपण स्वीकारलीच पाहिजे. तर याच्याऐवजी काही अल्टरनेटिव्ह आहे का, किंवा ह्याचा वापर न करता अजून दुसऱ्या प्रकारे काही आपल्याला अतिशय उपयुक्त असं खत बनवता येईल का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोमूत्र आणि देशी गाईचं शेण न वापरता एक पॉवरफुल असं खत बनवणार आहोत. आणि या खताला बनवायचंय कसं, याची काय प्रोसेस आहे, याला किती दिवस ठेवायचंय आणि काय काय साहित्य लागतं, त्याच्या मागं काय सायंटिफिक रिझन आहे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. पण त्या खूप महत्वाचं आहे, आपण शेवटपर्यंत बघा, आपल्याला नक्की फायदा होईल. हे जे आज आपण खत बनवणार आहोत हे मातीला बी उपयुक्त आहे, सूक्ष्मजीवाची बी संख्या वाढवते, जमिनीतले सगळे घटक पण उपलब्ध करून देते, नत्र स्फुरत पालाशे सर्व पिकांना लागू करते, पिकाची वाढ करते आणि अतिशय उपयुक्त हे असं खत आहे. हे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण ते सुरुवातीला पाहूयात. तुम्ही पाहू शकतात आता मी इथं जे इथं जवळपास आता हा जो डोस बनवायला होता आपण हा अर्ध्या एकरसाठी बनवलो. तुमचं जसं क्षेत्र असेल त्यानुसार तुम्ही हे क्वांटिटी घेऊ शकतात. आणि याच्यामध्ये कमी जास्त बी प्रमाण झालं तर काही नाही, कारण हे पूर्णपणे जैविक आहे. जास्त वापर झाला तर काही याचे दुष्परिणाम होत नाहीत. तुम्ही बघू शकता आता हे जे मी घेतलेलं आहे हे बऱ्यापैकी असं पूर्णपणे कुजलेलं शेणखत आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये गांडूळ पण दिसत आहेत आपल्याला काही प्रमाणात. तर हे जे शेणखत आहे, आता हे प्रत्येक घटकाचं काय काय फायदे तर काय काय आपण हे व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. परंतु हे शेणखत जर आपल्याकडे उपलब्ध नसेल, हे 5 ते 10 किलो, आता अर्धा एकरसाठी म्हणून मी 5 किलो घेतले. जर तुमचं 1 एकरसाठी करायचं असेल तुम्ही 10 किलो किंवा त्यापेक्षाही जास्त घेऊ शकता. शेणखत जर उपलब्ध नसेल आपल्याकडे तर गांडूळ खत घेऊ शकतात. परंतु सहजासहजी पण शेणखत घेताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं की कुजलेलं शेणखत घ्यायचं, जे की पूर्णपणे असं भुसभुशीत हे बघा बनलेलं आहे. हे असं शेणखत आपण घेतलेलं आहे. आता याच्यानंतर दुसरा घटक जो आपण घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता या एका बकेटीमध्ये मी 1 किलो गुळाचं पाणी घेतलेलं आहे करून. जर तुमच्याकडे तुम्हाला 1 एकरसाठी बनवायचं असेल तुम्ही 2 किलो गुळाचं करा. आता याच्यामध्ये गुळ जो आहे तो तुम्ही गुळ घेऊ शकतात, आपला काळा गुळ घेऊ शकतात, नैसर्गिक गुळ. जर तो नसेल तर दुसरा कोणत्याही गुळाचं आपल्याला पाणी करून घ्यायचं तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा घटक तुम्ही पाहू शकता मी इथं घेतलेला आहे. हे इथं आपण 5 दिवस जुनं असं आंबलेलं ताक घेतलेलं आहे. आता जर तुमच्याकडे ताक उपलब्ध नसेल तर तुम्ही दही घेऊ शकतात. आणि ताक त्यामध्ये असं काही नाही गायचंच पाहिजे, तुम्ही ताक घेऊ शकता. फक्त ते जुनं असेल तितकं उत्तम, कारण त्यामध्ये तितका लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरियाचा काउंट जास्त आहे आणि आपल्याला तितका ते फायदा देणार आहे. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा घटक जो आहे तो आपण घेतलेला आहे डाळीचं पीठ आहे. तुम्ही बघू शकता माझ्या समोरच ठेवलेलं आहे. आता हे डाळीचं पीठ जे आहे ते आपल्याला 1 किलो डाळीचं पीठ घ्यायचं आहे अर्धा एकरसाठी. आणि जर तुम्हाला हा डोस 1 एकरसाठी करायचा असेल तर तुम्ही 2 किलो डाळीचं पीठ घेऊ शकतात. ही साहित्य सामग्री महत्वाची शेतकरी मित्र. ही प्रक्रिया कशी करायची याला आपण सुरू करूयात. हे मिश्रण नेमकं बनवायचंय कसं. शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, आपल्याला एका छोट्याशा ड्रममध्ये साईडला एक 20-25 लिटरपर्यंत पाणी टाकून घ्यायचंय. त्यानंतर जे आपलं 2 लिटर ताक आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचंय. ते ताक टाकून घेतल्याच्या नंतर आपण जे कुजलेलं शेणखत घेतलेलं आहे 10 किलोपर्यंतचं, किंवा तुमच्याकडे गांडूळ खत जे असेल ते व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचं. त्यानंतर जे आपलं गुळाचं आपण पाणी केलंय तो नैसर्गिक गुळाचं पाणी आपल्याला त्या पूर्ण मिश्रणात टाकायचं. आता जे 1 किलो आपण डाळीचं पीठ घेतलंय ते पीठ हे मिश्रणात टाकायचं, व्यवस्थित त्याच्या गाठी बारीक करून घ्यायच्या, जेणेकरून ड्रिप वॉटर व्यवस्थित जाईल. आणि हे पूर्ण मिश्रण आता आपल्याला लाकडी काठीच्या साहाय्याने एकजीव करायचे. मग साहित्यामध्ये एक गोष्ट माझ्याकडून सांगायची राहिली. जर आपण हे जे कुजलेलं शेणखत आहे किंवा गांडूळ खत आपण जे घेणार आहोत, जर हे दोन्ही उपलब्ध नसेल तर तुमच्याकडे ज्या जुन्या गाईच्या शेणाच्या बनलेल्या गवऱ्या भेटायच्या जुन्या काळामध्ये, 1-2 वर्ष जुन्या किंवा 6 महिने जुन्या, त्या गवऱ्या बी तुम्ही एकरी, समजा आपल्याला एकरीचा डोस बनवायचा असेल तर 5 ते 7 गवऱ्या सुद्धा त्यामध्ये वापरू शकतात, जर कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत तुमच्याकडे उपलब्ध नसेल. आता हे पूर्णपणे आपण मिश्रण बाहेर एकजीव करून घेतलंय. आता हे मिश्रण आपण 100 लिटरच्या ड्रममध्ये टाकणार आहोत आणि 12 ते 15 दिवसासाठी, सध्या थंडी असल्यामुळे ही जी फर्मेंटेशन किंवा किण्वनची जी प्रक्रिया होणार आहे यामध्ये, ते होण्यासाठी आपल्याला वेळ लागेल. ते आपण 12 ते 15 दिवस झाडाच्या सावलीखाली ठेवणार आहोत. याला दिवसातून 2दा पूर्णपणे ढवळून घ्यायचे 2-2 मिनिटं आणि सुती कपड्याने याला आपल्याला पॅक करायचं आहे. पूर्णपणे बंद करायचं नाही, जेणेकरून की हवा खेळती राहील आणि सूक्ष्मजीवांची संख्या जे बुडाला आहेत तळाशीच
त्यांना सुद्धा ऑक्सिजन भेटून वाढत राहील. आता शेतकरी मित्रांनो, ही जी पूर्ण आपण बनवलंय हे 100 लिटरच्या एका बॅरलमध्ये आपल्याला पूर्णपणे शिफ्ट करायचे आणि हे आता मिश्रण आपल्याला असंच झाडाची सावलीला एक 12-13 दिवस ठेवायचं. शेतकरी मित्रांनो, आपलं ते मिश्रण बनतंय तोपर्यंत आपण याच्यामध्ये नेमकी कोणती प्रक्रिया होती ते पाहू. पहिले 2 ते 3 दिवस याच्यामध्ये काय होते, शेणखतात आधीपासूनच जीवाणू बुरशी असतात, त्यामुळे ताकामुळे लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया वाढायला सुरुवात होते. गोळामुळे सूक्ष्मजीवांना पटकन ऊर्जा मिळते, डाळ हे नायट्रोजनचा स्रोत बनते. त्यानंतर जो दुसरा टप्पा आहे 4 ते 8 दिवसाचा, याच्यामध्ये फर्मेंटेशनची प्रक्रिया वेगाने चालते. लॅक्टिक ॲसिड, एन्झाईम्स, काही सेंद्रिय आम्ले तयार होतात. बुरशी आणि जीवाणू सेंद्रिय पदार्थाचे विघटन करतात, यामुळे मोठे सेंद्रिय घटक लहान सहज उपलब्ध पोषक द्रव्यांमध्ये बदलतात. त्यानंतर 9 ते 13 दिवसामध्ये याच्यात काय होते, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे द्रव रूपात उपलब्ध होऊ लागतात. डाळीमध्ये प्रथिने तुटून अमिनो ॲसिड तयार होतात. सूक्ष्मजीवांचे प्रमाण खूप वाढते. ह्याचे तयार होणारे काय काय फायदे येतात, मातीतील सूक्ष्मजीव वाढवतं, झाडांना लगेच पोषक द्रव्य मिळतात, मातीची सुपीकता वाढते. तयार मिश्रणाची वैशिष्ट्य काय, 13 दिवसानंतर याचा थोडासा आंबट गोड वास येतो, त्यात फेस दिसू लागतो, रंग गडद तपकिरी होतो. म्हणजे तुमचे मिश्रण जिवंत सूक्ष्मजीवांनी भरलेले जैविक टॉनिक हे आपल्याला 13-14 दिवसांनी तयार झाले असं पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे बनवण्यासाठी ठेवलं होतं त्याला आज कंप्लीट 15 दिवस झाले. तर दिवसातून 2 वेळेस मी याला 2 मिनटे बरोबर घड्याळीच्या दिशेने याला ढवळत होतो आणि सावलीला ठेवलेलं आहे 15 दिवस. हे झाल्यानंतर आपलं आता सोडण्यासाठी बनलं आहे. तुम्ही बघू शकता ते पूर्णपणे याची प्रक्रिया पण जी फर्मेंटेशनची ती व्यवस्थित झाली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, हे जर ड्रिप वॉटर सोडायचं असलं तर हे व्यवस्थित गाळून घ्यायचं सुती कपड्यानं. जर नसलं ड्रिप वॉटर सोडायचं ते पाट पाणी सोडायचं. तर आता आपण याला व्यवस्थित सुती कपड्यानं गाळून मित्रांनो, आता हे पूर्णपणे मिश्रण आपण गाळून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता इथं अशा पद्धतीने आपल्या सुती कापडाने हे व्यवस्थित गाळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे ड्रिप वॉटर आपलं जाण्यासाठी एकदम तयार होते. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण हे गाळून घेतले. ज्यांना ठिबक वॉटर सोडायचे त्यांनीच याला गाळून घ्यायचे आणि जर ज्यांना ठिबक वॉटर नाही पाट पाण्यानं सोडायचे किंवा ड्रिंचिंग करायची त्यांनी सरळ आपलं जसं बनलंय तशाच पद्धतीमध्ये सोडलं तरी जमते. आता तुम्ही इथं बघू शकता, ते गाळून घेतल्यामुळे सुती कपड्यानं आपलं हे ड्रिप वॉटर जायला तयार झालं आहे. आता आपण याला ड्रिप वॉटर सोडू, चला. तर शेतकरी मित्रांनो, आता हे जे आपलं स्लरी हे आपण आता सोडत आहोत. तुम्ही पाहू शकता इथं आपण सुती कापडानं गाळून घातल्यामुळे हे ड्रिप वॉटर बी जायला काही अडचण करीत नाही. जर ज्याच्याकडे समजा पाट पाणी नसन, आता जास्त करून ड्रिपच आहेत, ते तुम्ही अशा पद्धतीने सोडू शकता. तर मित्रांनो, हे सुरुवातीपासून लागणारं साहित्य कशा पद्धतीने बनवलं जातं, काय काय साहित्य लागतं, 15 दिवसानं 13 दिवसाने कशा पद्धतीने सोडायचे, सर्व तुम्हाला माहिती दाखवली आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा ना. अशाच नवीन व्हिडिओसाठी जे कृषी मित्र आनंद हे चॅनल आहे, या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.